ओके. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आत्ताची आपण जी मीटिंग घेतोय स्पेशल मीटिंग आहे हेल्दी लाईफ. म्हणजे आजकाल तुम्हाला मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचा जो एक इश्यू दिसतोय महिलांच्या मध्ये असेल किंवा बऱ्याच मुलांच्या मध्ये असेल, जेंट्स मध्ये असेल. मेन काय झालंय की लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. जे काय समोर चाललंय त्याच्यात त्यांचं लक्ष आहे की नाही कळत नाहीये. एनर्जी दिसत नाहीये. लिथार्जी म्हणजे आळशीपणा प्रचंड वाढत चाललाय. काही लोकांची वजन कमी कमीच होत चालली आहेत. मसल विकनेस आहे, म्हणजे पॉवर स्ट्रेंथ नावाचा प्रकार राहिलेला नाही. आणि काही लोक दिसायला ओबेसिट दिसत आहेत, म्हणजे वजन तर वाढलंय पण एनर्जी राहिली नाही. आळशीपणा वाढलाय. कॉन्सन्ट्रेशन नाही. आणि हे सगळ्या पिढीचं चालू आहे. म्हणजे लहान मुलं तशीच, तरुण मुलं तशीच, वय झाली पण तशी, न झाली पण तशीच. हा सगळा जो मेजर प्रॉब्लेम वाढत जातो. हा प्रॉब्लेम वाढण्यामुळं महिलांना कुठल्या समस्या उद्भवू शकतात. तर सगळ्यात महत्वाचं याच्यामुळं प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, म्हणजे पिरियड याच्या अगोदर होणारा त्रास. पोट दुखते, कंबर दुखतेय, फटिगनेस आलाय. ओके. बॉडी टेम्परेचर कमी जास्त होत चाललंय, मूड स्विंग होत राहतो. किंवा पीसीओडी, पीसीओएस. ओके. फायब्रॉइड्स, ओव्हरियन सिस्ट, ब्रेस्ट कॅन्सर, हार्ट डिसीज यासारख्या अनेक समस्यांना लेडीजला सामोरं जावं लागतंय. आणि हा प्रॉब्लेम लिटरली अगदी 14, 15, 16 वयापासून सुरू जो झालाय तो मेनोपॉज पर्यंत चालूच राहतोय. तर हे ज्या गोष्टी आहेत ह्या भयानक आहेत. आणि हे सगळं कंट्रोल करता येऊ शकतं. पण सध्या सोशल मीडियाचं युग, धकाधकी, धावपळ आणि हे सगळे त्रास वाढत चाललेत. मग हातापायात मुंगे येणं लागणं, विकनेस येणं, त्रास होत राहतो. तर हार्मोन्स म्हणजे नेमकं काय आहे? हार्मोन्स कशाला म्हणतात? तर एक लक्षात ठेवा, माणसामध्ये जर हार्मोन्स नसतील तर जिवंत माणूस गेल्यासारखा आहे. हार्मोन्स म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला नाक आहे पण वास येत नाही, कान आहे पण ऐकायला येत नाही, जीभ आहे पण चव कळत नाही. ओके. हा जो प्रकार असतो त्याला म्हणतात हार्मोन्स. हार्मोन्स आर द केमिकल मेसेंजर्स प्रोड्युस्ड बाय व्हेरियस इंडोक्राइन ग्लँड्स इन द बॉडी ऑर द इंडोक्राइन सिस्टम. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या स्त्रावक ग्रंथी असतात त्याच्यातनं जो स्त्राव स्त्रवतो आणि जो आपल्या बॉडीला काम करायला भाग पाडतो, तो जर स्त्राव निघत नसेल तर त्याचा त्याचा त्रास घडू शकतो. इच हार्मोन हॅज अ सर्टन जॉब. प्रत्येक हार्मोनचा आपापला स्वतःचा एक काम असतं. आणि त्या काम काय असतं त्याचं, तर आपल्या नर्वस सिस्टम म्हणजे न्यूरोसेल, मेंदू पासून जे बॉडीमधले फंक्शन असतील, मग ते तुम्हाला जेवण जेवायचंय, पचवायचंय, नाचायचंय, अभ्यास करायचंय, कॉन्सन्ट्रेशन आहे, भरपूर काम आहे, ह्याच्यामध्ये हार्मनी मेंटेन करायचं काम करतं हार्मोन्स. ओके. त्यामुळे द ब्रेन एंडोक्राइन कम्युनिकेशन रेग्युलेट्स मूड, स्ट्रेस लेवल्स. म्हणजे आपल्या मेंदूमधनं जे एंडोक्राइन निघतं त्याचं काम काय, कम्युनिकेट करणं, तुमचा मूड कंट्रोल करतं, तुमचा ताणतणाव बॅलन्स करायचं काम करतं. आणि बॉडीला रिस्पॉन्स करतं तुमच्या गरजेनुसार, एनर्जी आणि चयापचय क्रिया. त्यामुळे तुमच्या शरीरातली एनर्जी बॅलन्स व्हायला लागते. तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहणं, सेक्स ड्राईव्ह असणं नसणं, इच्छा असणं नसणं, हे सगळं डिपेंड असतं हार्मोन्सवरती. इंडोक्राईन आपल्या बॉडीमध्ये चेकनाके कसे असतात, टोल नाके बघा. आपण गावाला चाललो कुठं हायवेला की एक टोल नाका आहे, तो ₹50 द्या, मग पुढचा एरिया चालायचा, पुढचे 70 दिले की पुढचा एरिया चालायचा. तसं एंडोक्राईन काम करतं. तर तुमच्या ब्रेनमध्ये ग्लँड असते, त्याला म्हणतात हायपोथॅलॅमस ग्लँड. आणि गव्हर्नर ऑफ द इंडोक्राईन सिस्टम, म्हणजे सुप्रीम कोर्ट असल्यासारखं काम आहे त्याचं. ही हायपोथॅलॅमस जी आहे ना, तुमच्या मेंदूमध्ये जी ग्लँड असते ती तुमच्या अख्ख्या बॉडीला मॅनेज करायचं काम करते. आणि बरोबर हायपोथॅलॅमसच्या बाजूलाच बिलकुल त्याला चिकटून खाली ग्लँड असते, तिथे असतं पिट्युटरी ग्लँड. ही मास्टर ग्लँड आहे सगळ्यात महत्वाची. पिट्युटरी ग्लँड जी आहे ना, म्हणजे जिथं महिला कुंकू लिहितात त्याच्या बरोबर मागे जर तुम्ही सेंट्रलमध्ये गेला तर ती पिट्युटरी ग्लँड लागेल. आणि ही तुमच्या बॉडीतल्या 5 एंडोक्राईन सिस्टम कंट्रोल करते. एक असतं तुमच्या गळ्यामध्ये थायरॉइडची ग्लँड, ते ब्रेस्टमध्ये असते थिमस ग्लँड, किडनीमध्ये असते ॲड्रेनल ग्लँड, आणि त्याच्यानंतर तुमच्या आपल्या युरिनरी सिस्टमच्या आसपास असते ओव्हरीज मधला ग्लँड. या 5 ग्रंथी मधलं स्त्राव कंट्रोल करायचं काम करतं पिट्युटरी ग्लँड. आणि पिट्युटरी ग्लँड वरती कंट्रोल चालतो हायपोथॅलॅमस ग्लँड मधला. तर हे सगळं जे आहे की नाही, हे गणित, मग तुम्ही म्हणाल की मी तर ओके आहे, शरीर ओके आहे, बॉडी ओके आहे, सगळं ओके आहे, माइंड ओके का नाही? त्याचं माइंड ओके नसायचं कारण तुमच्या बॉडीतली एंडोक्राईन सिस्टम प्रॉपरली काम करत नाही.
मग हा त्याचा तो चार्ट आहे बघा. आता ते कुठं कुठं काय काय काम करतं. पिनल ग्लँड, पिनल ग्लँड जी मी तुम्हाला सांगितली पिट्युटरी ग्लँडच्या आसपास, ते असतं मेलाटोनिन. मेलाटोनिन म्हणजे काय की आपण एक जुन्या काळामध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बघायचो, त्याला अशा मुंग्या मुंग्या यायच्या. नंतर कलर टीव्ही आला, नंतर पिक्सेलचा टीव्ही आला, एलईडीचा टीव्ही आला. म्हणजे तुमच्या बॉडीतलं मेलाटोन, तुमच्या केसांचा कलर, तुमच्या बुबुळांचा कलर, तुमच्या त्वचेचा कलर, रंगाचा ओझळपणा, हे सगळं मेलाटोनिन ठरवतं. आणि हे जर कमी जास्त झालं तर तुमच्या स्किन फेंटिंग होते, तुमचे केस लवकर पांढरे होतात, तुमचे डोळे कोरडे पडायला लागतात. ओके. मग ती हायपोथॅलॅमस ग्लँड, तिचं काय काम आहे, तर तिचं काम तुमच्या पिट्युटरी ग्लँडला मॅनेज करणं. पिट्युटरी ग्लँड ही तुमच्या पाची ग्रंथी बॅलन्स करायचं काम करायला लागेल. त्यातली पहिली ग्लँड असते थायरॉइडची ग्लँड. थायरॉइड ग्रंथीचं काम आहे तुमचं वजन बॅलन्स करणं. आणि वजन बॅलन्स करता करता तुमच्या बॉडीतनं, हार्टमधनं सप्लाय होणारं रक्त, फुफ्फुसातनं सप्लाय होणारा ऑक्सिजन तुमच्या गरजेनुसार मेंदूला पुरवठा करत राहणं, हे काम असतं थायरॉइड ग्लँडचं. आणि याच्यात असतं हायपोथायरॉइड आणि हायपरथायरॉइड. हायपो म्हणजे ती लेडीज वाळत जाते, हायपो म्हणजे आणि हायपर म्हणजे वेट वाढत जातं, इम्बॅलन्स व्हायला लागतं. हे कॅल्क्युलेशन काय असतं, तर तुमचं थायरॉक्सिन जे आपण म्हणतो ना, हे त्यातनं तुमच्या थायरॉइडच्या ग्रंथीमधनं स्त्रवत असतं. याच्यानंतर खाली हार्ट आहे आपलं, त्याच्यानंतर अड्रेनलची ग्लँड आहे. अड्रेनलची ग्लँड जी असते ना, ती तुमच्या किडनीच्या बरोबर दोन किडनीच्या वरती एक एक ती ग्लँड असते. हिचं काम काय, हिचं काम तुम्हाला शांत झोप लागणं, तुम्हाला भीतीनं वाटून देणं. काय लोकांना फोबिया असतो बघा, दचकून जागे होतात, भीतीच वाटत राहते, किंवा त्या लोकांच्या अंगाला चट्टे चट्टे यायला लागतात, खाज खुजली यायला लागते. ह्याचं कारण की तुमची अड्रेनलची ग्लँड काम करत नाही. ती जर नीट काम केलं नाही तर त्याच्या अनुषंगानं खाली तुम्हाला पिरियडच्या अगोदर त्रास व्हायला लागणं हे होतं. पॅन्क्रियाजनं नीट काम नाही केलं तर तुमचं शुगर वाढणं, स्मॉल इंटेस्टाईनने नीट काम नाही केलं तर तुमचं वय तर वाढत चाललंय पण पचतच नाही, जेवणच जात नाही, विकनेस येत राहतो, थकवा येत राहतो, फटिकनेस येतो, भूक लागत नाही, गॅस्ट्रिक वाटायला लागले, हे सगळं ॲपेटाईट बिघडून जातं. ओके. स्टमक, पोट, किडनी, किडनीमध्ये पण हार्मोन्स असतात. ओके. आणि मग हे जे आहे लार्ज इंटेस्टाईन, ओव्हरीज, ओव्हरीजचं काम काय, ओव्हरीजचं काम काय असतं की तुम्हाला जेव्हा आपण म्हणतो शुक्राणू, म्हणजे तुम्हाला जेव्हा की इनफर्टिलिटी, बाळ व्हायचं असेल तेव्हा ते बीजांड तयार व्हायला लागतात आणि मग ते ओव्हम त्यातनं निघायला लागतं. ते ओव्हम येतं आणि मग ते कार्यरत व्हायला लागतं. ते होत नसेल तर मग ओव्हरीज मध्ये तुमच्या गडबड आहे. तर हे सगळं असतं हार्मोन्सचं आपलं स्ट्रक्चर. आणि डिपेंड कशावरती आहे मला सांगा बरं. हे डिपेंड आहे तुम्ही कसे शांत चांगली झोप लागते, तुम्ही कसे जेवण जेवता, तुमची बॉडी आनंदी आनंदगडी कशी असते. म्हणजे हे फक्त मांडलंय, पण हे रस तिथं गेल्यानंतर ते काम करायला लागेल. ओके. आणि तुमचं जर या गोष्टीकडे लक्षच नसेल तर मग तुम्हाला झोपच येत नाही, तुम्हाला जेवणच जात नाही, पचतच नाही, डाएट भलताच काहीतरी चाललाय. तर यातलं एक जरी बिघडलं तर तुमची अख्खी बॉडी तुम्हाला जसं म्हणायला पाहिजे तसं काम करू शकणार नाही. मग आता वन बाय वन आपण बघूया पिट्युटरी ग्लँड काय काम करते. पिट्युटरी ग्लँडचं काम एकच असतं की ग्रोथ हार्मोन, तुमचं जसं वय वाढत जाईल तसं तुमचं शरीर डेव्हलप होत जायला पाहिजे. पण जर तुमचं ग्रोथ हार्मोनच बिघडलं तर मुलीचं झाली 16-17 वर्षाची पण तशी वाटतच नाही, मुलगा तर मोठ्या लग्नाला वाटतोय पण तसा दिसतच नाही. कारण पिट्युटरी ग्लँड नीट काम केलेलं नाही. प्रोलॅक्टिन, प्रोलॅक्टिन काय असतं माहितीये का, जेव्हा एखादी महिला तिला प्रेग्नंट राहते, तिला बाळ होणार असतं, तेव्हा जिला बाळ होणार असतं ना, प्रोलॅक्टिन जर व्यवस्थित असेल तर ती महिला तिच्या बाळाला व्यवस्थित दूध पाजू शकेल. पण जर प्रोलॅक्टिन निघालंच नाही तर तिला अशा कित्येक महिला येतात की त्यांना बाळ तर होतं पण तिला पुरेसं दूधच नसतं. का तर पिट्युटरी ग्लँड नीट काम करत नाही म्हणून. ओके. त्याच्यानंतर एसीटीएच नावाची एक ग्लँड असते. ही जी ग्लँड आहे ना, ही तुमच्या किडनीच्या वरती जी ऍड्रनलची ग्लँड आहे तिला सप्लाय संतुलित करायचं काम करतं एसीटीएच. एसीटीएच, टीएसएच हे थायरॉइड रिलेटेड आहेत. म्हणजे तुमच्या गळ्यात जे थायरॉइडच्या ग्रंथी असतात तिथं काम करायला लागतं. आणि तुमच्या थायरॉइडच्या ग्रंथीला संतुलित करायचं काम करतं पिट्युटरी ग्लँड. हे बघा कुठून काम करते, मेंदूमधून. एफएसएच,
हे एफएसएच सुद्धा एक हार्मोन्स आहे. हे काय करतं, तुमच्या ओव्हरीज आणि टेस्टीज, ओव्हरीज आणि टेस्टीज म्हणजे काय, पुरुषांच्या मध्ये टेस्टेस्टरॉन, महिलांच्या मध्ये प्रोजेस्टरॉन, हे जे दोन असते की नाही, स्पर्म ओम तयार होणं, हे पिट्युटरी ग्लॅन्ड म्हणजे तुमची मानसिक शांती किती महत्वाची आहे ते बघा. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, लोकमान्य टिळक म्हणाले होते, स्वतःची डोके ठिकाणावरती ठेवा. गावाचं काय चाललंय, भलतं काय चाललंय, इकडं काय चाललंय ते बघू नका. तुम्हाला शांत राहता येतंय का, तुम्हाला शांत झोप लागते का, चांगलं जेवताय का, तुम्ही स्वतः आनंदी आहात का, हे खूप महत्वाचं आहे. एलएच नावाचं एक हार्मोन्स आहे, हे पण तेच काम करतं. काय काम करतं, रेग्युलेट ओव्हरीज आणि टेस्ट. एलएच आणि एफएसएच हे तुम्हाला मुलं होण्याविषयी अत्यंत कामाचं आहे. टीएसएच आणि एसीटीएच बिघडलं तर तुम्हाला थायरॉइडचा त्रास चालू होऊ शकतो. त्याच्यात लोब असतात पिट्युटरी ग्लॅन्ड मध्ये, एक पुढचा लोब एक मागचा लोब. जो पोस्टर लोब असतो तो काय काम करतो, तर त्याचं काम आहे की तुमच्या, इट इन्क्रीजेस ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय किडनीज. म्हणजे सगळ्या महत्वाचं, इट ऑल्सो इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. जर तुमच्या बॉडीतलं एडीएच हार्मोन पिट्युटरी ग्लॅन्डवरती लोड आला तर तुमच्या बॉडीतलं सगळ्यात महत्वाचं की म्हणजे युरिन आउटपुट तुमचं ते डिस्टर्ब करू शकतो, किंवा तुमचा बीपी पटपट वाढायला लागू शकतो पिट्युटरी ग्लॅन्ड बिघडल्यामुळं. नंतर असतं ऑक्सिटोसिन, ओके, टू कॉन्ट्रॅक्ट द युट्रस ड्युरिंग चाइल्ड बर्थ. ओके, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमचं बाळ व्हायचंय, ओके, महिलांची जेव्हा डिलिव्हरी होते आपण असं म्हणूया, टू स्टिम्युलेट अँड रिलीज मिल्क ड्युरिंग ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे तिला बाळ होताना ऑक्सिटोसिन खूप महत्वाचं असतं नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी, किंवा ती आई झाली तेव्हा तिला दूध भरपूर येण्यासाठी ऑक्सिटोसिन. आता आपण बघतो सध्या, आपण काय करतो माहितीये का, जर्सी गायला किंवा म्हशींना दुधाच्या इंजेक्शन ऑक्सिटोसिन देतो, केमिकल. आणि मग काय व्हायला लागतं, ते ऑक्सिटोसिन अगदी तुम्ही लहान बाळाला जे दूध घेता पिशवीतनं त्यातनं पण चाललंय, आणि मुलांचा हार्मोन बॅलन्स बिघडून जातो अगदी लहान वयामध्ये. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची तुमची पिट्युटरी ग्लॅन्ड अत्यंत महत्वाचं काम करते. आणि हायपोथॅलेमस स्ट्रक्चर जे आहे तुमच्या मेंदूच्या आतमधलं, हे तुमच्या बॉडीवरती काय काम करतं, ऍक्ट ऍज युअर बॉडी स्मार्ट कंट्रोल कोऑर्डिनेटिंग सेंटर. तुम्हाला आपण कसं म्हणतो सुप्रीम कोर्ट, हेमोस्टॅटिस म्हणजे काय, थंडी तुम्हाला थोडीशी गरमी वाटायला पाहिजे, उन्हाळ्यात तुम्हाला जास्त गरमी नको लागायला, माझे बॉडी टेम्परेचर बॅलन्स केलं पाहिजे, मॉइश्चर मेंटेन झालं पाहिजे बॉडीतलं, त्याला म्हणतात होमोस्टॅटिस. सगळ्यात महत्वाचं हार्मोन बॅलन्स करण्याकरता. म्हणजे तुमच्या बॉडीतलं मेंदूतलं हायपोथॅलेमस ग्लॅन्डचं काम काय, तुमच्या शरीराचं टेम्परेचर चांगलं ठेवणं, रक्तातली साखर कंट्रोल करणं, तुमचा बीपी कंट्रोल करणं, तुमच्या बॉडीत आले अतिरिक्त टॉक्सिन्स बॉडीच्या बाहेर काढणं, आणि तुमच्या त्वचेचा, तुमच्या पोटाचा, तुमच्या आतल्या पचन संस्थेचा पीएच बॅलन्स करणं, एवढं सगळं कार्य आहे हायपोथॅलॅमस ग्लॅन्डचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की हायपोथॅलॅमस ग्लॅन्ड ही तुमचं एक्सप्रेशन इमोशन करतं. म्हणजे काय लोक असतात बघा, त्याला जे म्हणायचं ते म्हणताच येत नाही, सांगायचं ते सांगताच येत नाही. म्हणजे आपण तो असे लोक आतल्यात बोलल्यासारखं. ह्याचं कारण काय, ह्याचं कारण एकच आहे की त्याचे हायपोथॅलॅमस ग्लॅन्ड प्रॉपरली फंक्शन होत नाही, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे इट इज अ पार्ट ऑफ युअर एंडोक्राइन सिस्टम दॅट कंट्रोल्स मेनी ऑफ युअर बॉडीज इम्पॉर्टंट फंक्शन बाय प्रोड्युसिंग अँड रिलीजिंग सिक्रिटिंग certain hormones. Your thyroid's main job is to control the speed of your metabolism. तुमचा थायरॉइड चांगला असेल तर तुमची चयापचय क्रिया चांगली राहायला लागेल, आणि थायरॉइडच्या ग्रंथी जर बिघडल्या तर तुम्ही मोठ्या 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 होत जाल, अचानक वजन वाढायला लागतील, कमरेचा घेर वाढायला लागेल, बॉडीची साईज वाढायला लागेल. आणि मग तुम्हाला काय व्हायला लागतं, विच इज द प्रोसेस ऑफ हाऊ युअर बॉडी ट्रान्सफॉर्म द फूड यू कन्झ्युम इंटू. तुम्ही खाल्लेल्या अन्नाची एनर्जी यायला पाहिजे, पण ती न येता तुम्ही थकायला लागता, विकनेस येतो, आणि बॉडी फक्त वेट गेन व्हायला लागतं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, आता थायरॉइडची ग्रंथी कशी काम करते, गळ्यामध्ये असते बघा, बोलताना आपला कंठ वरती खाली जातो. हे काय करतं, रेग्युलेटिंग द रेट ऑफ ऍट विच युअर बॉडी युजेस कॅलरीज. तुमचं म्हणजे कॅलरी किती लागतात ते कंट्रोल करणं, स्लोईंग डाऊन तुमच्या हार्टचा रेट कमी जास्त करणं, बॅलन्स करायला लागणं, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर गरजेनुसार कमी जास्त करणं. त्याच्यानंतर तुमचं जे अन्न, आपण कसं म्हणतो, तुम्ही हे बघितले की नाही,
समजा शेतामध्ये आपण बघितलं, काही लोक बघा ज्वारी पेरतात आणि काही लोक आपण गहू किंवा ज्वारी पेरतो. पण ते पेरायला नॉर्मल माणूस लागत नाही. ज्याला माहितीये की त्या मुठीतनं किती ज्वारी सोडायची, मग ती ज्वारी पातळ होणार का गहू विरळा होणार का घट्ट दाट येणार, हे जसं म्हणजे तुमच्या बॉडीला अन्न कसं लागतं ते गिरणीला चयापचय क्रियेला, तसं सोडायचा कंट्रोल हा तुमच्या थायरॉइड ग्रंथीमधनं येतो. आणि ती कामच करत नसेल तर ते कसंही काम करायला लागेल, मग तुमचं बॉडी ओबडधोबड व्हायला लागू शकते. तुमच्या बॉडीतला हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागलाय, हे कसं ओळखायचं? तर 7 महत्वाच्या गोष्टी बघायच्या. तुमच्या बॉडीतलं हार्मोन्स बिघडलं म्हणजे लग्नाच्या वेळेचं तुमचं वजन काय होतं, वय वाढत जाईल. क्रेविंग्ज म्हणजे सारखं खाऊ खाऊ वाटायला लागतं, सारखीच भूक लागते. हॉट फ्लशेस आणि स्वेटिंग, घाम कामापेक्षा काम नसलं तरी घाम यायला लागतो. ओके, घाम जास्त यायला लागतो. तुमची पचन संस्था बिघडते, तुम्हाला ढेकर ब्लोटिंग म्हणजे ढेकर आल्यासारखं वाटायला लागेल. किंवा तुम्ही झोपेची तक्रार काय, माझी नीट झोप होत नाही, काय झालंय मला माहिती नाही, माझी शांत झोप होऊ लागत नाही. लो मसल मास, तुमचं स्नायूचं असं पिळदार वाटणार नाही. बेली फॅट, तुमचं पोट असं चपट चपट वाटायला लागेल, असं भरीव वाटणार नाही. याचा अर्थ तुमचं मास कमी व्हायला लागलं, फटिगनेस वाढला आणि चिंता करत बसताय, पंकज उदास झालाय काहीतरी, याचा अर्थ तुमच्या बॉडीचा हार्मोन इम्बॅलन्स होतोय. स्वतःची काळजी घ्या, सगळ्यात महत्वाचं. मग आता हे बघा, का बिघडतं तुमचं हार्मोन इम्बॅलन्स, कुठून कुठून तुमच्या बॉडीमध्ये केमिकल चाललंय. असं म्हणतात प्रत्येक 26 सेकंदाला तुमच्या बॉडीमध्ये केमिकल कुठून जाते तुम्हालाच कळणार नाही. कारण यू आर ड्रिंकिंग ग्रोथ हार्मोन्स. तुम्ही जे आता दूध पिताय त्याच्यामध्ये पण ऑक्सिटोसिन इंजेक्शन केलंय. या जर्सी गायचा जन्मच फक्त तिचं दूध काढण्यासाठी झालाय, तिचा काय उपयोग नाही, ती कुठल्याच कामाची नाही दुधाशिवाय. त्याच्यामुळं ती बघितलं ना तर तुम्हाला 20-20 लिटर जर्सी गाय दूध द्यायला लागतात. वी लिव्ह इन टॉक्सिक वर्ल्ड व्हेअर ॲज झेनोस्ट्रोजन्स आर एव्हरीवेअर अराउंड अस. आणि हे जे खतरनाक आहे झेनोस्ट्रोजन्स, हे प्रत्येक ठिकाणी येते आणि ऑल दिस लीड टू हार्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही तुमच्या मुलांना हाताने दूध पाजताय, कुठलं पाजताय? जशी गायचं दूध पाजताय, पिशवीतलं दूध पाजताय, ऑलरेडी ते पोल्युटेड आहे. त्याच्यामध्ये हार्मोन्स बिनकामाचे टाकून दिलेले आहेत. त्यामुळे डर्टी साइड ऑफ क्लिनिंग प्रोडक्ट्स, तुम्ही जे घरामध्ये काचा पोसायचं पोलिंग वापरता, त्याच्यानंतर तुम्ही आता परफ्यूम वापरता, तुमचा बॉडीचा क्या चल रहा है इंडिया में, फॉग चल रहा है. अरे फॉग चल रहा है नाही, तुमचं सगळं केमिकल चल रहा है. तुम्ही हेअर डाय करता, तुम्ही पावडर लावता, तुम्ही लोशन लावता, तुम्ही परफ्यूम मारता. ओके, तुम्ही जे काय करता त्या सगळ्यात केमिकल चाललंय. आणि केमिकल तुमच्या बॉडीमध्ये खूप प्रमाणात झेनोस्ट्रोजन्स तयार करायला लागते. त्याच्यामुळं आर यू, सगळ्या महत्वाचं, बायकांची कोलेस्ट्रॉल लेवल, कार्टिसॉल लेवल हाय होत चालली आहे. आणि ही जर हाय झाली तर काय होतं, तुमची लाईफस्टाईल बिघडते. आत्ताच्या महिला काय झालंय, एलिव्हेटेड स्ट्रेस लेवल्स. म्हणजे तुम्ही बघा ना, आता जुन्या काळी का महिला नव्हत्या का, स्ट्रेस त्यांना नव्हता का? त्यांना तर खूप होतं. लाईटच नाही, वॉशिंग मशीन नाही, फ्रीज नाही, घर नाही, दार नाही, कुठंच काय नाही. आता सगळं काही आपल्याला, पण आत्ताच्या शिक्षण पण नव्हतं, काहीच नाही, मग माहितीच नसायचं. खिशात पर्स रुपया नाही, घालाय कपडे चांगले नाही. मग तिथं काही स्ट्रेस नव्हता का? पण आजकाल सगळं असून स्ट्रेस वाढत चाललाय. त्याचं कारण इनक्रीजेस कॉर्टिसॉल हार्मोन विच डिसरप्ट्स अदर हार्मोन सच एज प्रोजेस्टेरॉनच तुमचं बिघडलं. आणि प्रोजेस्टेरॉन जर तुमचं बिघडलं तर सगळ्यात महत्वाचं काय होतं, इरेग्युलर पिरियड्स सगळीकडे सुरू झाले. प्रत्येक 10 पैकी मला वाटतं 7-8 महिलांचा प्रॉब्लेम असू शकतो. मूड स्विंग्स, ओके, क्षणात येते सरसर शरीर, क्षणात फिरणी ओढणं पडे, असं श्रावणात असायला पाहिजे, पण असं 12 महिने चालू आहे. झोपेची तक्रार चालूच आहे, फटिगनेस चालूच आहे, एन्झायटी चिंता चालूच आहे, डिप्रेशन चालूच आहे. इव्हन मोर स्ट्रेस अँड वेट गेन. तुम्हाला आता छोट्या छोट्या मुलींचं वजन भरपूर वाढलेलं दिसेल किंवा वजनात दिसणार नाही. ओके, त्याच्यामुळे ही कार्टिसॉल लेवल तुमची वाढत चालली आहे. आणि अदर लाईफस्टाईल मध्ये काय चाललंय, तर तुमच्या खाण्यामध्ये पेस्टिसाइड्स, प्रिझर्वेटिव्ह खूप येत राहतात. आणि आपण आत्ताचे जेवण कसं खातो, जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स, म्हणजे जे पॅकेड फूड खातो आपण, जे आता जेनेटिकली मॉडिफाय काय आहे, गावची खिलारी गाय आणि इथली जर्सी गाय, दोन्ही गायाच. पण त्या जर्सी गाय, गावच्या खिलारी चा जो बैल होतो ना, तो शेताला कामाला येतो. जर्शीचा बैल कुठं कामाला आलेला बघितलाय का? तो काहीच कामाचा नाही, त्याचा उपयोगच नाही काही सुद्धा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जीएमओ कुठं बघायला मिळतात, एक असते गावरान कोंबडी आणि एक असते बॉयलर चिकनची कोंबडी.
ती कोंबडीला इंजेक्शन एवढं देतात की 1.5 महिन्यात ती कोंबडी अशी 1.5 किलो करून टाकतात. गावच्या कोंबड्यांना किती पण खायला घाला, किलोच्या वर वाढणारच नाही, 6 6 महिने लागतील त्यांना. त्याच्यामुळे जीएमओ फूड तुमच्या मुलांच्या मध्ये चाललंय, लहान मुलांच्या मध्ये चाललंय. मग तुम्हाला त्याच्यामुळे झोपेच्या तक्रारी सुरू झाल्यात. तुम्ही व्यायाम तर करतच नाहीये. कित्येक लोक व्यायाम, मला वाटतं 100 पैकी 95 लोक व्यायाम करतच नाही. त्याच्यामुळे खूप वाढतं. त्याच्यामुळे टू मच ऑर टू लिटल ऑर नन हा इम्पॅक्ट आहे. म्हणजे काय लोकांचं वजन भरपूर आहे, काय लोकांचं खूपच कमी आहे, किंवा काय लोकांचं नसल्यासारखं आहे. हा सगळा बदल होतो हार्मोनल हेल्थमध्ये. आणि मग तुम्ही आता जे कुठलं काय खाताय पिताय, किंवा फळफळावळ तुमच्यामध्ये येते, डेअरी प्रोडक्ट मध्ये तुमच्यामध्ये येत आहेत, बेकरी प्रोडक्ट येत आहेत, या सगळ्यामध्ये तुम्ही आता मासे आणले काय, अंडी आणली काय, मटण आणलं काय, डेअरीचे प्रोडक्ट आणले काय, मक्याचं कणीस आणलं काय, कलिंगड आणलं काय, मेथी आणली काय, पपई आणली काय, साखर काय आणली, सगळ्यामध्ये केमिकल आलंय. त्याच्यामुळे जेनेटिकल मॉडिफाय व्हर्सेस ऑर्गॅनिक हे आता खूप मोठ्या प्रमाणात बदल होत चाललेत. आणि काय लोक खूप एक्झरसाईज करतात, एक्झरसाईज तर भरपूर करतोय, पण हा जेवतच नाहीये. आणि मग काय होतं, एक्सेस एक्झरसाइज कॅन कॉज इन्क्रीज स्ट्रेस हार्मोन. भरपूर व्यायाम मी केलाय, माझे गुडघे पाठ कंबर का दुखते, भरपूर व्यायाम केलाय तर भरपूर आळस दिवसभर का राहतोय, एनर्जेटिक का वाटत नाहीये. कारण फाईल एक्झरसाइज इज गुड, व्यायाम करणं खूप चांगलं आहे, पण अति व्यायाम करणं सुद्धा चुकीचं आहे. कारण तुमचं न्यूट्रिशन प्रॉपर जाते का, तुम्ही तेवढं जेवण करताय का, तुमचा डाएट बरोबर आहे का. आणि जर तुम्ही व्यायाम भरपूर करता तर तुमचा डाएट बरोबर नाही झाला, तर हार्मोन सच्च्या टेस्टेस्टरॉन, प्रोजेस्टरॉन, टेस्टेस्टरॉन जेंट्समध्ये, प्रोजेस्टरॉन महिलांच्या मध्ये, आणि इस्ट्रोजन म्हणजे एक आपण म्हणतो स्त्रीत्व, महिला, ते दिसायला दिसत नाही बरोबर. आणि त्याच्यामुळं सम फॅट टू बी प्रोड्यूस आतमध्ये गडबडी व्हायला लागतील. आणि याच्यामुळे अजून काय होतं, गट हेल्थ इश्यू, तुमच्या पोटाच्या तक्रारी वाढत राहतील. आणि मग पोटाची तक्रार काय होते, हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यावरती, लिकी गट. मी 3दा गेलो तरी माझं पोट साफच होत नाही. ओके, किंवा मला सकाळ सकाळी खूपच त्रास होतो टॉयलेटला, क्लीन होत नाही. त्याच्यामुळं जळजळ होते, आगाग होते, इन्फ्लेमेशन व्हायला लागतं. ओके, काय लोक म्हणतात की मला टॉयलेटला आलं की भीतीच वाटायला लागते, अरे काय होतंय काय होत नाही, ब्लड पडतंय की काय, इन्फ्लेमेशन होतं. आणि मग हार्मोन इम्बॅलन्स कायम चालू राहतो. त्याच्यामुळे गट हेल्थ कॅन हेल्प युअर गट हॅपी, आणि हार्मोन्स बॅलन्स असायला पाहिजे. ज्याचं पोट साफ त्याचं मन साफ, त्याच्या अंगात एनर्जी भरपूर, त्याचं पोटात घाण त्याच्या मनात घाण, आणि मग सगळे आजार पोटामधनच होतात. वाय डज गट हेल्थ इवन मॅटर, गट हेल्थ महत्वाची का आहे. युअर गट हेल्थ हॅज अन इम्पॅक्ट ऑन, गट हेल्थ तुमचं पोट बरोबर नसेल तर काय करतं, हार्मोनची तक्रार, हृदयाचा प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, पचन संस्था, गॅसेसचा प्रॉब्लेम, चयापचय बरोबर होत नाही, प्रतिकारशक्ती वाटत नाही, एनर्जी लेवल डाऊन व्हायला लागते, वजन कमी व्हायला लागतं, आणि सारखे खवखव तर वाटते पण वजन वाढत नाही. द गट इज द सेकंड ब्रेन, तुमचं पोट म्हणजे हा दुसरा मेंदू आहे. मेंदू आणि पोटाचं एक लिंकिंग असतं. हाऊ युअर डाएट इन्फ्लुएन्सेस युअर मेंटल. त्यामुळे तुम्ही किती पौष्टिक खाताय त्याच्यानुसार तुमचा मेंदू पौष्टिक काम करायला लागेल. साधी गोष्ट आहे, गाडीमध्ये पेट्रोल चांगलं भरलं पाहिजे ना, तर गाडी स्मूथ चालेल. गाडीत पेट्रोल रॉकेल भेसळ काय भरले की गाडी अडकायला लागेल. तसं तुम्ही काय खाताय, किती वेळा खाताय, कुठलं कुठलं खाताय, खाण्यावर डिपेंड आहे तुमचा मेंदूचं कार्य. मग फूड्स टू इट फॉर हार्मोनियम बॅलन्स, सगळ्यात महत्वाचं, रिप्लेस अनहेल्दी विथ हेल्दी फॅट्स. तुमच्या बॉडीतल्या फॅट अत्यंत महत्वाच्या आहेत. फॅट म्हणजे काय, फॅट म्हणजे बिल्डिंग ब्लॉक फॉर हार्मोन्स. आणि फॅट कुठनं जातात, न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल, राईस ब्रॅन ऑइल, हे चांगलं फॅट आहे. तुम्ही जे आता गोड तेल कुठलं वापरताय, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, केमिकल, त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट आहेत का, काहीच नाही. फक्त ते आपण मी सोयाबीनचं तेल आणलं, मी शेंगदाणा तेल आणलं, मी काय काय आणलं, पण त्याच्या फॅट चुकीच्या होत्या, ट्रान्सफॅट होत्या त्या. आणि ट्रान्सफॅट म्हणजे चिकट चिकट चिकटा झालाय तो. रक्तवाहिनी अरुंद करतं, रक्तवाहिन्या फिस्कस करतं, कोलेस्ट्रॉल वाढतं, बीपी वाढतो. आणि मग त्याने काय होतं, रेड्यूस इन्सुलिन रेजिस्टन्स अँड कॉर्टिसॉल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, ओमेगा 3 आणि ओमेगा 6 चा रेशो डळमळतो. मग राईट रेशो ओमेगा 3 ओमेगा 6 ला कुठे मिळायला लागेल, सिबॅक्थ्रॉन नावाची आपल्याकडे आता कॅप्सूल आली आहे.
ती जर तुम्ही घेतली तर ओमेगा 3, ओमेगा 6 किंवा स्पिरुलिना ह्याच्यातनं तुम्हाला चांगल्यात चांगले मिळायला लागेल. नट्स, सीड्स, आल्मॉन्ड्स, वॉलनट्स, कोकोनट ऑइल न्यूट्रीवर्जिन कोकोनट ऑइल खूप चांगला आहे. तर रोज 1-2 चमचे तुम्ही प्यायला पाहिजे. गरम पाण्यात प्या, डाळ भातावरती खा, असंच प्या, खूप चांगलं आहे. आणि कोल्ड प्रेस्ड ऑइल्स, आपलं राईस ब्रँड ऑइल हे कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे, आपलं हॉट प्रेस नाहीये, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळं तुम्हाला हात जोडून सांगतो, गोड तेल बदला, कोकोनट ऑइल घरी घ्या. तुमच्या फॅट ज्याच्या चांगल्या असतात त्याच स्पर्म आणि ओहम चांगलं राहतं. सगळ्यात महत्वाचं, महिलांचे आजार जर घरामध्ये असतील, त्यांना इन्फर्टिलिटी असेल, बाळ होत नसेल, गायनिक इश्यू असतील, गोड तेल बदला, डायरेक्ट डीएसएनचा वापरा, न्यूट्री ऑइल आणायला सुरुवात करा, सी बॅक्थरॉन खायला सुरुवात करा. तुम्हाला प्रचंड फायदे व्हायला लागतील. नॅचरल वेज टू कंट्रोल हार्मोनल इम्बॅलन्स कशाने होईल? 2 गोष्टी डीएक्सन तुम्हाला देते. एक देतं राईस ब्रँड कुकिंग ऑइल, 2 लिटरची बॉटल आहे. आणि काय त्याच्यामध्ये? फॅटी ऍसिड्स, अँटीऑक्सिडंट फॅटी ऍसिड्स चांगल्या क्वालिटीच्या, गॅमा ओरिजिनॉल 15,000 पार्ट पर मिलियन, कशातच नाही, कुठल्याच तेलामध्ये नाही, आपल्याकडे ते आहे. त्यामुळं इट हेल्दी फॅट्स, रिप्लेस व्हेजिटेबल ऑइल विथ सॅच्युरेटेड फॅट्स. सॅच्युरेटेड फॅट एसएमओ आणि एसएमजीएफओ हे मिळतं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं राईस ब्रँड ऑइल मध्ये. वन बेस्ट वे इज टू कंट्रोल युअर फूड चॉईस इन्क्लुडिंग दिस फूड इन युअर डाएट. फक्त तेल बदलायचंय, गोड तेल. आणि बेनिफिट्स ऑफ कोकोनट ऑइल फॉर हार्मोन्स, 2 चमचे तुमच्या बॉडीमध्ये दररोज कोकोनट ऑइल गेलं तर तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळेल, तुम्ही त्वचा तुमची तजलदार वाटायला लागेल. त्यामुळं आपण जुनी लोक म्हणायचे बघा, 1-2 चमचे तरी मला तूप खायला पाहिजे, तूप खाल्ले की रूप येतो. अरे आताचं तूप डुप्लिकेट आहे. कुठलं खातो डुप्लिकेट? आम्ही म्हणतो गिरगाय, पण ती गिरगाय आहे का अजून कुठली गाय, कुठं बघायला गेला होता तुम्ही? त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं कोकोनट ऑइल आपलं प्युअर आहे. टीएक्सएन क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही. तुपाचे पैसे कोकोनट ऑइल मध्ये लावा आणि ते प्यायला सुरुवात करा, तुम्हाला प्रचंड फायदे व्हायला लागतील. राईस ब्रँड ऑइल आपलंच का घ्या? ओके, कारण का 100% शारीरिक रूप से हे आहे तांदळाच्या वरच्या भुशापासून बनवलेलं. त्यात गॅमा ओरिजिनॉल खूप आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल, खराब कोलेस्ट्रॉल ते कमी करतं, बॅड कोलेस्ट्रॉल. चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, डोळ्यांच्या करता चांगला आहे. व्हिटॅमिन डी आहे. व्हिटॅमिन डी काय काम करतं? व्हिटॅमिन डी काम करतं तुमची सांधे दुखी, गुडघे दुखी, हाडं दुखतात, कंबर दुखतात, मसल विकनेस झालाय, तो भरून काढतं. व्हिटॅमिन ई कशाला? व्हिटॅमिन ई कशाला माहितीये? व्हिटॅमिन ई तुम्हाला इनफर्टिलिटी, सेक्स ड्राईव्हचे प्रॉब्लेम, त्याला व्हिटॅमिन ई काम करायला लागेल. त्यामुळे डीएक्सन राइस ब्रैंड हेल्थ ऑयल स्वाभाविक रूप से हमारे शरीर के लिए आवश्यक सबसे आदर्श एसएफए, मुफ्फा आणि पुपा हे त्याच्यामध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं रिलेशन. आणि ह्याला कोणाची मान्यता आहे? WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकन हार्ट असोसिएशन. एवढं सगळं तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं तेल मिळतंय. आतापर्यंत नुसतं आम्ही पैसे घरातनं घेऊन गेलो, दुकानात गेलो, तेल घेऊन आलो. कसलं वापरता? घरी बीपीची गोळी चालू आहे, घरी कोलेस्ट्रॉल चालू आहे, संधिवात चालू आहे, वजन वाढतंय. अरे तेल बदल ना, मग तेल बदल ना, स्वस्त आणि मस्त. त्यामुळे राईस ब्रँड तेल घ्या. लाकडी घाण्याच्या तेलापेक्षा स्वस्त मिळतं. एकदम 6 बॉटल घ्या, अजून स्वस्त मिळायला लागेल. त्याचे एकदम जर 6 बॉटल तुम्ही घेतल्या तर मिळतं तुम्हाला 2430 रुपयाला, 204 रुपये लिटर पडेल. आणि जे लोक जॉईन होणार नाहीत तुमच्याकडं, त्यांना सुट्टी बॉटल विकायची 550 रुपयाला 2 लिटर, तरी परवडते. कारण तो मार्केटमध्ये 300 रुपये लिटरचा आणतोय. कारण आपलं जे तेल आहे की नाही, साधारणपणे ज्या लोकांना घरात 5 लिटर तेल महिन्याला लागतं ना, त्याला डिक्सनचं राईस ब्रँड 4 लिटर लागतं. आणि प्रत्येक बॉटल मागं तुमचे जवळपास, लाकडी गाण्याचा मी जर हिशोब काढला, 300 रुपये लिटर, आपलं पडतंय 204, 90 ते 95 रुपये वाचतील तुमचे. ओके, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे तेल वापरा, तुमचे फॅटी ऍसिड चांगले व्हायला लागतील. आणि कोकोनट ऑइल, हाऊ मच कोकोनट ऑइल शुड ईट पर डे फॉर हार्मोन हेल्थ? तुमच्या बॉडीतले हार्मोनल हेल्थ चांगली करण्यासाठी 2 टेबल स्पून पुरेसं आहे. हे कोण सांगतं? डॉक्टर BM हेगडे, नोबेल पुरस्कार. ते डॉक्टर सांगतात की कोकोनट ऑइल तुम्ही रेग्युलरली घ्या.
इज कोकोनट ऑइल गुड फॉर हार्मोन्स? चांगलं आहे का बघा बरं. हे सगळ्यात महत्वाचं. फ्रॉम न्यूट्रिशनल स्टँड पॉइंट, कोकोनट ऑइल कंटेन्स मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स, also known as MCFA, मीडियम चेन फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिड हा शब्द नीट डोक्यात घाला. फॅटी ऍसिड कशासाठी पाहिजे? चांगल्या क्वालिटीचं स्पर्म आणि ओहम चांगलं येण्यासाठी, रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी, सगळ्यात महत्वाचं पोट चांगलं साफ होण्यासाठी, त्वचा तजेलदार होण्यासाठी, डोक्यावरती केस राहण्यासाठी, तुमचे ओठ लाल चुटुक गुलाबी दिसण्यासाठी हे असतं फॅटी ऍसिड्स. आणि त्याच्यामध्ये एमसीटी मध्ये काय असतं? लॉरिक ऍसिड, कॅप्रिक ऍसिड, कॅप्रिलिक ऍसिड. कॅप्रिक ऍसिड त्वचा, कॅप्रिलिक ऍसिड केस चांगले करतं. लॉरिक ऍसिड सगळ्यात महत्वाचं कधी उपयोगाचं आहे? गॅमा लॉरिक ऍसिड. हे आपण म्हणतोय की नाही, आपण म्हणजे आईला त्या दूध चांगलं यायला पाहिजे बाळ झाल्यावरती, हे सगळं. आणि ते बाळासाठी सुद्धा चांगलं आहे, पचण्यासाठी, डायजेशनसाठी. त्याच्यामुळे डायजेशनसाठी मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स इन कोकोनट ऑइल आर व्हेरी इझी टू डायजेस्ट. आपलं तेल पचायला, पोटाला हलकं आहे, जड नाही. त्यामुळे बॉडीत अडकत नाही, वजन वाढत नाही, पोट साफ. इट्स अ फॅट बर्नर ऑइल. कोकोनट ऑइलची बॉटल घरात आणा. त्यामुळं द बेस्ट टाइप ऑफ कोकोनट ऑइल इज टू यूज फॉर हार्मोनल इम्बॅलन्स. महिलांना हार्मोन इम्बॅलन्स असेल तर पहिलं हे तेल घरी घेऊन या. नखशिकांत, डोक्याच्या केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत अख्ख्या अंगाला मसाज पण करू शकता, पोटात पण घेऊ शकता. विदाउट डाऊट, शंका घेऊ नका. इट इज द वन ऑफ द बेस्ट टाइप ऑफ कोकोनट ऑइल टू यूज फॉर हार्मोन बॅलन्स. इज अ व्हर्जिन म्हणजे कोवळा नारळ शहाळ्यापासून बनवलेलं कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल. कोल्ड प्रेस्ड म्हणजे त्या तेलातले पोषक घटक जसेच्या तसे मेंटेन केले आहेत. DXN extra virgin coconut oil is a natural and powerful combination of Ganoderma and organic virgin coconut oil that helps strength immune system. रोग प्रतिकारक शक्ती तुमची वाढवतं आणि सपोर्ट व्हेरियस सिस्टम अँड ऑर्गन दॅट अफेक्ट, जे तुमच्या हार्मोन्सला बाधा करतात ते सगळे सिस्टम तुमच्या रेग्युलेट करण्यासाठी कोकोनट ऑइल खूप महत्वाचं आहे, हार्मोन बॅलन्स करण्यासाठी. अजून तुम्हाला DXNचं सी बॅक्थ्रॉन खूप फायदेशीर आहे. सकाळी उठल्यापासून आर यू रेडी टू स्टार्ट अन एनर्जेटिक डे अँड ऍक्टिव्ह लाईफस्टाईल, झिंगाट मस्त राहण्यासाठी तुम्हाला सी बॅक्थ्रॉन खायचंय. रोजचा दिवस स्फूर्तीदायक आणि दिमागदार जाण्यासाठी सी बॅक्थ्रॉन दररोज वापरा. हे आहे हिमालयन करवंद बेरी, त्याच्यापासून बनवतात. आणि सी बॅक्थ्रॉन मध्ये व्हिटॅमिन ए, B1, B2, B6, व्हिटॅमिन सी आणि इतर, हे तुमचा तारुण्यपणा टिकवते, इम्युनिटी वाढवते, पचन संस्था, लिव्हर, एचजीओटी, बिलिरुबिन, कावीळ, फॅटी लिव्हर या सगळ्यासाठी फायदेशीर आहे. तुमचं हृदय, त्वचा, डोळे ड्राय होतात लवकर, मला मोतीबिंदू झालाय, डोळे कोरडे पाडतात, चष्म्याचा नंबर वाढत जातो, सी बॅक्थ्रॉन का. संधिवात पेशंट, डायबिटीस पेशंट, हाय बीपी, हाय कोलेस्ट्रॉल, अंगाचा दाह, कॉस्मेटिक म्हणजे तुमची त्वचा चांगली राहण्यासाठी ओमेगा 3, 6, 7 आणि 9 ने भरपूर सी बॅक्थ्रॉन खायला सुरुवात करा. हाऊ टू बॅलन्स हार्मोन्स नॅचरली. आता काय करायचं? आपल्या बॉडीमध्ये जास्त साखर जाता कामा नये. आपल्या बॉडीमध्ये जास्त डेअरी, दुधाचे प्रोडक्ट जाता कामा नये. त्याच्याकरता मला DXNचा काळा चहा प्यायचा आहे मस्तपैकी. लिव्हर डिटॉक्स टी, तुमच्या बॉडीतलं लिव्हर मधला कचरा बाहेर काढण्यासाठी आपला चहा प्यायचा. त्यांनी साखर टाळा, डेअरी प्रोडक्ट, दूध वापरूच नका. एक्झरसाइज अँड ड्रिंक वॉटर, भरपूर पाणी प्या. टेक नॅचरल सप्लिमेंट टू सपोर्ट हार्मोन बॅलन्स. तुमच्या बॉडीतला हार्मोन चांगले राहण्याकरता नॅचरल सप्लिमेंट, मॅग्नेशियम, कॅल्शियम, D3, झिंक, सेलेनियम म्हणजे B12, पॅनाजिनसेंग, ओमेगा 3, आयोडीन म्हणजे हिमालयन पिंक सॉल्ट, व्हिटॅमिन ए. हे सगळे DXNचे प्रोडक्ट तुम्ही वापरले, टे क्लिअर ऑफ टॉक्सिन्स इन युअर मेकअप. तुमच्या मेकअप मध्ये सुद्धा टॉक्सिन आहेत. क्लिनिंग प्रोडक्ट्स आणि एन्व्हायरमेंट हे राहण्यासाठी DXNचं हँड अँड बॉडी लोशन आपल्याकडे आहे. अलोव्हेराचं आपल्याकडं न्यूट्रिकेअर क्रीम आली, अलोव्हेराचा टोनर आलाय, अलोव्हेराचे हायड्रेंट जेल आली. हे सगळे प्रोडक्ट वापरा. कॉस्मेटिक मध्ये पण चांगले चांगले आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. थिंकिंग अँड स्पेंडिंग पॅटर्न इज चेंजिंग टुवर्ड्स फूड कन्झम्पशन अँड प्रॉपर न्यूट्रिशन.
आजकालच्या लोकांची विचार करायची पद्धत आणि खाण्यावरचा खर्च हॉटेलिंगचा भरपूर वाढलाय. हा जरा बदला. बट स्टील देर आर रेझिंग हेल्थ इश्यूज, इन्क्रीजिंग मेडिकल बजेट आणि हॉस्पिटल बिल्स. तुम्ही घरातलं जेवण जेवत नाही, चांगल्या फळभाज्या खात नाही. ओके. ऋतुमानानुसार जी फळं येतात मार्केटला ती फळं आपल्या खाण्यात येत नाहीत, त्याच्यामुळं तुमच्या हॉस्पिटलची बिल वाढत चालली आहे, तुमचं पोषण बिघडत चाललंय. द सोल्युशन इज नॉट रिअली डिपेंड ऑन द न्यूट्रिशन. फक्त चांगलं चांगलं आहे न्यूट्रिशन, पण मी खातोय का? बॅलन्स न्यूट्रिशन माझ्या बॉडीत जातंय का? नुसतंच भरपूर खाल्लं होणार आहे का? बॅलन्स न्यूट्रिशन जाण्याकरता की फॅक्टर काय आहे? स्पिरुलिना. आपली जर स्पिरुलिना तुम्ही खाल्ली तर तुम्हाला एवढे सगळे फळभाज्या खाल्ल्यासारखं किमान दररोज 3 ते 6 डीएक्सनच्या स्पिरुलिनाच्या कॅप्सूल तुम्ही खायला पाहिजे. स्पिरुलिनाच्या गोळ्या जर तुम्ही खाल्ल्या, 4 गोळ्या फक्त खाल्ल्या, तर तुम्ही 25 ग्रॅम गाजर, 30 ग्रॅम मासे, 27 सफरचंद, पाव किलो वाटाणा, अर्धा डझन केळी, टोमॅटो, चिकन सगळं खाल्ल्यासारखं आहे. त्यामुळे हे दूध पिल्यासारखं आहे, द्राक्ष खाल्ल्यासारखी आहेत. एवढं सगळं खायला 700-800 रुपये लागले असते. मग सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय की स्पिरुलिना आपल्या घरात तुम्ही तर आणाच, पण सगळ्यांना घरात तुम्ही स्पिरुलिना चालू कंपल्सरी करायला लागली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, जे लोक आता डीएसएनचे प्रोडक्ट महागाय म्हणतात, त्यांच्या अशी कित्येक लोक माझे गेल्या 20-25 वर्षात पाहण्यात आली. मला महागाय प्रोडक्ट म्हणले. कित्येकांच्या घरात हार्ट अटॅक आले, बीपी चालू आहे, डायबिटीस चालू आहे, किडनीचा प्रॉब्लेम चालू आहे, तिला बाळच होत नाही. अरे महाग काय आहे? तुमच्या तब्येतीपेक्षा महाग आहे का? तुम्हाला जेव्हा एवढे दवाखान्यातले 5-6-7 लाख खर्च वाचवायचा असेल, त्याच्यात तुलनेत महिन्याला 2-3 हजार मी जर आत्ता घालवले, तर माझे भविष्य काळातले मंथली जो वार्षिक खर्च कधीतरी निघणार होता एका रट्ट्यात 7-8-10 लाख रुपये, ते वाचणार आहेत. सगळ्यात महत्वाचं, आयुष्य निरोगी राहणार आहे. त्याच्याकरता हे प्रोडक्ट वापरा. मुलांना तुमच्या स्पिरुलिना नेहमी नेहमी खायला द्या. कारण मुलांना काय पाहिजे? कॅल्शियम. त्यांची दात बळकट होतील, त्यांची हाडं चांगली व्हायला लागतील. मॅग्नेशियम, फॉस्फरस, म्हणजे त्यांच्या मसल पॉवरफुल राहायला लागतील. व्हिटॅमिन डी, त्यांची हाडं बळकट व्हायला लागतील. प्रतिकारशक्ती वाढायला लागेल. त्या मुलांना स्पिरुलिना दिल्याच पाहिजेत. आणि टेस्टेस्टरॉन बुस्टर, म्हणजे ज्या लोकांना मुलबाळ होत नाही, विकनेस आहे, थकवा आहे, त्यांना कॉर्डिसेप्सची आपली कॉफी आली आहे. मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, बी व्हिटॅमिन, आयोडीन, हे सगळं तुम्हाला कॉर्डिसेप कॉफी मधनं मिळायला लागेल. त्यामुळे कॉर्डिसेप कॉफी सुद्धा रिकमेंड करा. सोबत स्पिरुलिना द्या. डेक्सनोनी आहे, रोझेल आहे आपल्याकडं, हे प्रोडक्ट तुम्ही देऊ शकता. आणि मग अजून काय सगळ्यात महत्वाचं, तर आता सप्लिमेंट्स हेल्प यू टू कंट्रोल हार्मोन इम्बॅलन्स. ते काय करू शकतं? इन्फ्लेमेशन इज द रूट कॉज ऑफ हार्मोन इम्बॅलन्स. ज्या महिलांना कामापेक्षा जास्त घाम येतो, ज्यांना सारखं सारखं गरम होतं, ओके, विनाकारण गरम होतं, ह्याचा अर्थ हार्मोन इम्बॅलन्स बिघडलाय. त्यांनी काही न का, किंवा काही लोकांचं डोकंच दुखत राहतं, माझं डोकं दुखतंय, मला एकदम आज काय अस्वस्थ वाटतंय. काय नाही झालं, स्पिरुलिना भरपूर खा. मॉरंजी भरपूर प्यायला सुरुवात करा. डिएसएनचा चहा भरपूर प्यायला सुरुवात करा. कारण तुम्ही जेवण करताय ते न्यूट्रिशन बरोबर तुमच्या बॉडीला मिळत नव्हतं. मग डीएसएनचे प्रोडक्ट वापरा. फूड विच हॅव अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज अँड हाय न्यूट्रिएंट्स हेल्प्स यू टू कंट्रोल हार्मोन इम्बॅलन्स. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या जेवणातूनच तुमचा हार्मोनल बॅलन्स व्हायला पाहिजे. त्याच्याकरता जेवणात तुमच्या डाएट सोबत पाहिजे डीएक्सनची स्पिरुलिना, न्यूट्री ऑइल, राईस ब्रॅन, आपलं ऑइल, कॉफी प्यायला, चहा प्यायला, हे प्रोडक्ट तुम्ही बदला. तुमचं हार्मोन बॅलन्स व्हायला आपोआप लागतील. आणि त्याच्या जोडीला मॉरंजी. मॉरंजी काय करतं? हे टॉनिक आहे. ज्यांना कमजोरी आहे, विकनेस आहे, थकवा आहे, त्यांनी काय करायचं? हे टॉनिक सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवण करायच्या अगोदर अर्धा तास, अर्धा कप कोमट पाणी, अर्धा कप टॉनिक, हे जर तुम्ही घेतलं तर तुमची एनर्जी वाढते. प्रिव्हेंट्स पॅरासिटिक इन्फेक्शन, म्हणजे जंत होतात, ओके, काहीतरी पोट साफ होत नाही, गच्च गच्च वाटतं, ते बरं व्हायला लागेल. तुमची त्वचा, तुमचे केस चांगले व्हायला लागतील, तुमचं पचन चांगलं व्हायला लागेल, प्रतिकारशक्ती वाढायला लागेल, पोटाच्या तक्रारी दूर होतील, ओव्हरऑल झिंगाट वाटायला लागेल, तुमचा बीपी कंट्रोलमध्ये यायला लागेल, आणि संधिवाताचे त्रास होणारच नाहीत, हालचाली सुरळीत व्हायला लागतील. त्याच्याकरता मॉरंजी प्यायला सुरुवात करा. आणि हे आहे इम्युनोस्टिम्युलेटरी, प्रतिकारशक्ती वाढवतं, पचन चांगलं करतं, आणि महिलांच्या पिरियडचे त्रास, ओके, पाळीचे त्रास नॉर्मल नाही, कमी करून टाकतं. नॅचरल सगळं व्हायला लागेल. त्याच्याकरता हे सगळं वापरा. कसं प्यायचं मॉरंजी?
सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पेटमध्ये 30 ml सकाळी, 30 ml संध्याकाळी आणि 60 ml गुणगुणा पाणी असं मस्तपैकी प्या. खाली पेट पिलेलं भरपूर चांगलं आहे. फक्त ही मॉरंजी की उघडली की बॉटल उघडली की 14 दिवसात संपवायची असते. का? कारण नंतर ती आंबूस लागते, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही. 20 दिवसात तरी बॉटल संपायला पाहिजे, कारण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाही, आर्टिफिशियल कलर नाही, आर्टिफिशियल फ्लेवर नाही, हार्मफुल केमिकल नाही, साईड इफेक्ट काहीही नाही. ओके. आणि सध्या महिलांनी वापरा बी 12 गोळी, जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत. ओके. जे नॉनव्हेज खात नाहीत, या लोकांना B12 कमी होतं, आणि B12 जर कमी झालं तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन, मज्जासंस्था, मेंदू किंवा लक्षात राहत नाही, विसरळपणा वाढतो, जीभ जड होते, कानातनं आवाज येतो, असं सुस्त वाटायला लागतं, थकवा, कमजोरी, अशक्तपणा येतो. या लोकांना B12 चांगला फायदा होतो. हेल्दी बोन हे नॅचरल कॅल्शियम बॉडीतलं वाढवतं. आणि मग कसं होतं, तुमची हाडं जर चांगली असतील तर तुमचं मन खंबीर आहे, बॉडी खंबीर आहे, ऍक्शन पण खंबीर व्हायला पाहिजे. त्याच्या पाहिजे कॅल्शियम. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये 270 हाडं आहेत. ओके. आणि लहान मुलांच्या 270, मोठेपणी 206 ते 213 हाडं असतात. त्यांना हाडं नुसती मांडली, त्याला जोडले ना कुठेतरी जॉईंट मध्ये, त्यात असतं प्रोटीन. ओके. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं प्रोटीन, स्पिरुलिना. हाड बळकटीला कॅल्शियम, दात बळकटीला कॅल्शियम, केस डोक्यावरती राहायला कॅल्शियम. कॅल्शियम आणि प्रोटीन ह्याचं कॉम्बिनेशन झालं पाहिजे, म्हणून हेल्दी बोन आणि स्पिरुलिना एकत्र जायला पाहिजे. हेल्दी बोन मध्ये आपण काय टाकलंय? हेल्दी बोन मध्ये आहे कॅल्शियम, गुळवेल, आवळा, हाडजोड. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हेल्दी बोन सकाळी संध्याकाळी घ्या. टाचा दुखतात, पाठ दुखते, कंबर दुखते, खूप लवकर बरं होतं आणि खूप फायदे आहेत त्यामध्ये. आणि चहा डिएक्सनचा काळाच प्यायचा, फक्त पाणी उकळायचे, गॅस बंद करायचा, एका कपाला 1 चिमट 2 चिमट चहापत्ती, ग्लासभर पाणी ठेवलं तर 1 चमचा चहापत्ती टाका. गॅस बंद केल्यावर वरतून झाकण ठेवा पातेल्यावर, आणि नंतर गाळून काळा चहा भरपूर प्या. तुम्हाला एनर्जेटिक वाटायला लागेल, ऍसिडिटी कमी व्हायला लागेल. ओके. असे छोटे छोटे पोस्टर बनवा आणि तुमच्या घराच्या बाहेर लावा, गावागावात लावा, तुमचा मोबाईल नंबर टाका. याचे भरपूर फायदे होतील. आपल्याकडे दात घासायची पेस्ट आहे, आणि चहामध्ये, पेस्टमध्ये, साबणामध्ये टाकलाय गॅनोडर्मा, त्यामुळे मल्टीपर्पज टूथपेस्ट आहे. दात घासण्याकरता तर चालतेच, पण भाजलं, कापलं, खरचटलं, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, हिरड्या दुखतात, रक्त येतं, डोक्यात साय पडली, सर्दी, जुलाब, ताप, खोकला, सगळ्यासाठी चालते. साबण, आपल्या साबणात टाकलाय गॅनोडर्मा, त्वचा संरक्षण करतो, त्वचा स्वच्छ करतो, तो त्वचा मुलायम, मृदू बनवतो. हा साबण बदला, हा ब्युटी सोप आहे. हे सुरू करून घ्या. आणि मग कॉस्मेटिक करता आपल्याकडं आहे कोरफडीचं फेशियल जेल, हँड अँड बॉडी लोशन, ट्री क्रीम, टॅल्कम पावडर, शॅम्पू, हे सगळे प्रोडक्ट वापरा. आणि सुपर फूड मध्ये काय येतं? सगळ्यात महत्वाचं पॉवरफुल आर्जिजियल, स्पिरुलिना, मॉरंझी, नोनी, न्यूट्री ऑइल, हे आपलं सुपर फूड आहे. दररोज वापरा. त्याच्या जोडी लायन्स मेन आता आपल्याकडे नवीन आलंय. मेंदूच्या निगडीत न्यूरो सिस्टमचे कुठले आजार असतील, आणि ज्या लोकांना फुफ्फुस, हृदय आणि किडनी याच्या समस्या असतील, त्यांना कॉर्डिसेपच्या टॅबलेट आणि कॅप्सूल दोन्ही अवेलेबल आहे. कोण कोण खाऊ शकतं आपले प्रोडक्ट? इथे चित्रात दाखवलेली सगळी लोक खाऊ शकतात. प्रेग्नंट महिला, लहान मुलं, मराठी शाळेतली, हायस्कूल मधली, लग्नाला आलेली, लग्न झालेली, सिनियर सिटीजन, म्हातारे माणसं, सगळ्यांना डिएक्सनचे प्रोडक्ट चालतात. आजारी माणसाने खायचं बरं व्हायला, चांगल्या माणसाने खायचं आजारी न पडण्यासाठी. घरातले ब्रँड बदला. च्यवनद्रव्य काढा आलाय, सितोपॅन सर्दी कप खोकल्या करता आलंय, केशर आलंय तुमच्या त्वचेसाठी चांगलं, कंबूच्या ऑफर चालू आहे. आता आले 31 डिसेंबर, पार्टी करा मस्तपैकी कंबूच्या पिऊन. पोटाच्या तक्रारीसाठी एक नंबर ड्रिंक आहे. हे सगळ्यांना बॉटल घ्या. आणि ऑफर पे ऑफर चल रहा है अभी. 1500 PVचं कोणी नवी जॉईनिंग आणलं तर त्याला 1 स्पिरुलिना, 3000 PV केले तर 3 स्पिरुलिना, आणि 10 जॉईनिंग तुम्ही केले तर तुम्हाला 10 त्रिक 30 स्पिरुलिना मिळतील. सगळ्यात महत्वाचं. आणि तुमचे पीव्ही होतील 30,000. असे बडा बडा सोचो. सगळ्यात महत्वाचं, मोठं काम करायला सुरुवात करा. अशी ऑफर आहे. अशी आजची मीटिंग झाली. कोणाला काय विचारायचं ते आपण विचारू शकता. ओके. 1 मिनिट थांबा.